श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगतविलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंदकंदा परेशा, पाही माम दीनबंधो, हे केशवा केशीमर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पूतन प्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते. काय माझ्या आहे मनी, ते तू जाणसी चक्रपाणी, तेच कार्य तुझ लागुनी, बोलवू दाऊ पद्मनाभा. भक्त जी जी इच्छा करी, ती तू पुरवीसी श्रीहरी, ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाळ. म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा, सोडा मनीची कठोरता, दास गणू हा तुझा असे. अकोटाचे शेजारी मुंडगावे नामे एक नगरी, तेथे बायजा नामे खरी, समर्थांची भक्ती नासे. हळदी मायाच्या वंशात हिचा जन्म झाला सत्य, शिवराम नामे हिचा तात, भुलाबाई जननी असे. बायजाचे बाळणपणी लग्न झाले होते जाणे, ललाटी जे विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे. बायजा आली तारुण्यात, गर्भाधान करण्याप्रत घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गृहासी. परी उपयोग नाही झाला, जामात शंड होता भला, तेने जनक जननीला शोक झाला अनावर. बायजेकडे पाहून जननी करी रोदन, माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते. भुली म्हणे शिवरामासी, बायजा न ठेवा ऐशी, दुसरा नवरा करून ऐसी देणे आहे भाग पहा. शिवराम म्हणे त्यावर, ऐसा नको सोडू धीर, हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदमच कळेना. काही दिवस वाट पाहू, नको ऐसी अधीर हो, बायजासी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला. नपुंसकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी, ते औषधाने होईल दुरी, वाट पाही आस्तव. ऐसे उभयता बोलून बायजासी तिथे ठेवून, आले मुंड गावा कारण आपल्या घराते. बायजाची वय 15-16, वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग. डोळे नाक पाणीदार, बांधा उंच मनोहर, जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई. तिच्या थोरल्या दिरासी पाहून या बायजासी, इच्छा झाली मानसी संभोग तिचा करावया. त्याने प्रयत्न केले नाना, वळवावया तिच्या मना, म्हणून लागला क्षणाक्षणा ऐसे बायजा कारणे. हताश ऐशी मोहीन होई, मीच तुला पतीचे ठाई, आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन. झोरणे दे हे सोडून आनंदित ठेवी मन, वेडे आजपासून मीच नवरा तू समज तुला. ऐसे त्याने सांगावे, चाळे नाना करावे, काही आमिष दावावे, चित्त तिचे भुलवावया. परी उपयोगच होईना, बायजीचा न हे येई म्हणा. ती म्हणे, हे नारायणा का रे दैन्य मांडलेस. बालपणापासून ध्याईले मी तुझे चरण, त्याचेच काही मज लागून फळ दृष्टी पडावे. जयाचा मी हात धरिला, तो ना पुरुष कळून आला, दैव योग समजून चुकला, संसार नशिबी नाही मम. बरे झाले तुझ्या ठाई, चित्त आता रमेल पाही, कृपा करी रे शेषशाही, स्पर्श पुरुषाचा न हो मला. ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापासी, आपुला हेत कळविण्यासी रात्रीची या समयाला. तो बायजाने इन्कार करून केले उत्तर, कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या, तू माझा ज्येष्ठ धीर पित्यापरीस साचार, सोड हा विचार स्वैर ऐसा होऊ नको. या तियेच्या भाषणा तो ना आणि मुळी म्हणा, होता कामाची वासना नीती विलया जात असे. अंगावरी टाकण्या हात जो तो पाही, इतक्यात तयाचा तो थोरला सूत माडीवरून पडला हो. खोक पडली डोक्यासी, बायजेने धरिले त्यासी, पसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो. बायजा म्हणे, ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा, विलास तो नाही बरा परस्त्रियेचा केव्हाही. मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेल्या कर्माचा. त्याने नाद सोडिला, सदनी निवांत राहिला. पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या मुंडगावी. भुलाई म्हणे पतीसी, चला जाऊ शेगावासी, महाराज जाते पुसायासी, पुढील भाकीत बायजाचे. ते मानले शिवरामासी, आला घेऊन कन्येसी, महाराज जाते पुसायासी आपुल्या त्या कांतेसह. बायजा घातली पायावर, केली विनंती जोडून कर, कृपा करा या मुलीवर, पुत्र पौत्र द्यावे हिला. ते समर्थांनी ऐकले, शिवरामासी हासत वदले, अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या. जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात, उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला.
घेऊन त्या बायजाला परत आला मुंडगावी. परी त्या समर्थान वचनांनी बायजा आनंदली मनी. निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून. समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावात. त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिल्या प्रथम अडथळा जनके नाही गेला. शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर त्यांना ऐसे वाटले. साधुचरण हिने धरिले तेच तिच्या करतील भले. निजकृपेने कल्याणा पुरुषत्व देतील जामाताशी. अशक्य ना काही संतांशी ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थते. पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी. तेने पुकार जगभरी ऐशी रीत जाळली. हे शेगावाच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे. तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरुणी ज्वान पुंडलिकासही तारुण्य. यांची वारी विषयभान हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती जडली विषय सुखाची नवाळी. भोगण्याही युक्ती केली वाटते या उभयंतांनी. पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता. बायजाच्या धरण्या हात काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी ही माळ्याच्या आलीपोटी. म्हणून यांची ताटातोटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार. नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला. भुलाई म्हणे बायजासी तू का कारटे अहिर्निशी. पुंडलिकाच्या घरा जासी हे काही कळेना. ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ. कोल्हा राही उपोषित उसाची या पडामध्ये. वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला. कारटे आमच्या नावाला काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी हिला नका ठेवू ऐसी. लावून द्यावे मोहतरासी पहा पोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्यासी हितगुज करीते. एकमेका पाहून भरते येत दोघा प्रेमाची. जाऊ चला शेगावास घेऊन या कार्टीचं. सांगू अवघे महाराजास चाळे या बायजीचे. संतांशी अवघे कळते ते सन्नितीचे चाहते. पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई पुंडलिक भोकऱ्या आला तोही. चौघे येऊन लागले पायी शेगावी समर्थांच्या. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयागन की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा जरी करीती तरी अंतर न द्यावेत इजप्रती. दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपल्या पोरीस लावू नको भलता दोष. ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मींचे. शिवाय या बायजाला कोठेही न नवरा भला. ही ना आली करायाला संसारमुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशीच घे जन्मभरी. जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिले गे. तिने नामदेव गुरु केला ही शरण आली आम्हाला. माझ्या जनाबाईला कोणी ना आता छळावे. ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गहीवरून शब्द न काही बोलावे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुंड गावासी आला. पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात ते कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो ये ठाई. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर. पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला. आणविले मोठ्या डॉक्टराला औषध पाणी करायला. खामगावा माजारी बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असते शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली. विविध पोटीसे बांधली. शस्त्रक्रिया ही असे केली. त्या झालेल्या फोडाला कशाचा न उपयोग झाला. फोड वाढू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी. व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचारायचा केला हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय. यावेळी दुसरी सोय नाही नसे राहिली काहीच. पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृत्तांत किमपी आता पाहू नको. ऐसी श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटवणी सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर रात्रीचा तो शब्द किर्र. कोल्हे हुकेने कांतार दणाणून गेले हो. तो एक दमणी आली. तट्ट्यावरी लागलेली गाडीस होती झुंपली. जोडी खिल्लाऱ्या बैलांची. कंठा माझी घागरा माळा. वाजू लागल्या खळखळा. मागे पुढे सोडीला होता पडदा दमणीस.
दवाखान्याच्या द्वारापाशी दमणी आली निश्चयेसी. डॉक्टर पाहत होता तिसी पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला ब्राह्मण दमणीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे. डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडिले ते क्षणी. प्रश्न केला कोठूनी, आपण आला तर ते ठाया. ब्राह्मण बोले त्या कारण माझे गजा नामाभिधान. तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला. हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. पापवयासी दिले तीर्थ हे घ्या आपल्या हातात. मी जातो आता परत वेळ न मशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण. त्या शोधाया कारणे भाऊने शिपाई पाठविला. परीनं पत्ता लागला गाडीनं दिसली कवणाला. भाऊ मनी घोटाळला कशाचा ना तर्क चाले. फोडास लाविता अंगारा तो तत्काळ फुटला खरा. येऊ लागला भरभरा पू त्या शोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाराचा. भाऊस निद्रा लागली. व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली. भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास. तो समर्थ बदले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलास नुसताना चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून. हृदय आले उचंबळून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन. लेकरांसाठी धावून खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाण. अंतर्ज्ञानी असती पूर्ण गजानन श्री अवलिया. असो एकदा समर्थवारी स्वारी निगती झाली पंढरपुरी. त्या श्री चंद्रभागेतिरी विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर दिवसवारीचा साचार. स्पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा पाटील हरी बापूंना व मंडळी दुसरी. सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार. तेथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालासे. झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बुवासाचा गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा. शेगावीच्या पाटील वंशा म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदून साचे. रस्त्याच लागती पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. हरी पाटलाबरोबरही समर्थांची होती स्वारी. बापूंना आणि दुसरी म्हणजे 550 आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी क्वचित कोठे भूमीवरी. पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागले श्रोते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार. भरती येता सागर जेवी जाया उचंबळोनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी. जय 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 रामकृष्ण हरी भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कवणाचा कवणाला न ये ऐकावयाला. ऐसा आनंदी आनंद चालला तो वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार. श्री तुकोबा देहूकर सोपान मुक्ता जनार्दना. या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा. भक्तांनी उधळीला बुक्का आनंद करावया कारणे. त्या योगे आकाशात बुक्क्यांचे जणू झाले छत. सुवास उठला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला त्या कोकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळे शेजारी. दर्शनाला भीड खरी झाली ऐसे रावळात. पोलीस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यावरी. पथे चालले वारकरी भजन करीत हरींचे. एकादशीचा साचार हरी पाटलाबरोबर बापूंना विना इतर गेले दर्शना हरींच्या. बापूंना मागे राहिला तो होता स्नानासी केला म्हणून त्याची वेळ झाला. मंडळी निघून गेली. स्नान करून आला घरी तो समजले ऐशापरी. दर्शनासी गेली सारी आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हेत. राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना तेथे हा बापूंना. केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात. बापूंना म्हणे मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी. कार्य निष्ठुर झालासी मजला देईन दर्शन.
तू सावत्या मळ्या कारण अरणी गेलास धावून, तेवी येई रावळातून मज भेटाया पांडुरंगा. अरण होते 8 कोस, तैसे नव्हे येथे खास. मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथांचा असशील नाथ. मग कार्य देवा मजप्रत उपक्षिले यावेळी. ऐसा बहुत धावा केला, शेवटी बापूंना हताश झाला. परत बिराड्यासी आला अस्तमानाचे समयास. मुख झाले होते म्लान, अवघ्या दिवसाचे उपोषण. बापूंनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्रे होते घरी, मन मंदिराच्या सभोवरी फिरत होते भिरीभिरीत, याचे नाव ध्यास हो. बापूंनासी पाहून हसू लागले अवघे जण. हा बेटा अभागी पूर्ण, कळून आला आपणा. शेगावाहून दर्शना पंढरीसी आला जाणा. येथे येऊन खेळ नाना फिरला पाहात गावांमध्ये. यासी दांभिक अवघी भक्ती, यास कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापूंनाला वेदांत आहे अवघा आला. तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा रावळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत. वेदांत्याचे ऐसे मत, दगडां माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन. बापूनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला, मग हा येथे कशाला आला. हा शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोका ज्ञान सांगती. शब्द चावटी हमेशा करीती. अनुभवाचा लेश नसे, सगुणोपासना झाल्या पूर्ण. मन होणार आहे ज्ञान, न आल्यासी लहानपण. तरुणपण येतो कसा. ऐसा उपहास तयाचा प्रत्येकाने केला साचा. अवघ्यांपुढे ऐकट्याचा टिकाव लागावा कोठुनी. तो बापूंना बसला उपशीत, दातांशी लावणी दात. ते होते अवघे पाहात, स्वामी निजल्या जाग्याहून. गरिबाचे साकडे साधुलाच एक पडे. सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापूंना, दुःख नको करूस मना. ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी. तो महाराज उभे राहिले, कटी हात ठेविले, पायाखाली जुळविले समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी. बापूनाच्या पडली दृष्टी, शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाहेवरी समर्थ दिसले पहिल्या परी. तेने बापूनाच्या अंतरी अति आनंद झाला. धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडिला, तोच त्याने पाहिला दर्शन जाता रावळात. इतर म्हणाले महाराजास, तसेच दर्शन आम्हास होऊ द्या, आम्हा आहे आस. पुनरपी श्रीच्या दर्शनाची ऐसे ऐकता भाषण, बोलते झाले गजानन. बापूंना सारिके आधिमन, तुम्ही करा रे आपुले. ते तसे झालियावरी दर्शन घडविन निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात, म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन, तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात. गुळाच्या त्या गोडीप्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी. बापूनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण. रसिक चतुर विद्वान संत सेवा न जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे, म्हणून नाव त्याने ठेविले नामदेव बालकासे. कवठे बहादूर नावा गावाचा एक माळकरी होता साचा. तो वराड प्रांताचा, म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीसी मरी आली मुक्कामासी. त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारता. प्रेतामागे चालले प्रेत, पोलीस शिरती घरात. यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टराच्या हुकुमाने. वारकऱ्याला ओढती गाडी माझी बसविती. चंद्रभागेच्या पार करीती कुर्डुवाडी रस्त्याला. हा कवठे बहादूरचा वारकरी झाला मरीने आजारी. ढाळ होती वरच्यावरी, उलटी मुळीच थांबेना. गोळे हातापायासी येऊ लागले बहुवशी. कोणी न जाई त्याचपाशी शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत. शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळाच्या समयाला. कोणी न येती उपयोगी. लोक सुखाचे सोबती, संकटकाळी अभेर येती.
तेथे एक रक्षण करीती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले, हा ओसरीवर निजला यास घेऊन चला. लोक म्हणती, गुरुराया हा बहुतेक मेला सदया, याच्या नादी लागता वाया. संकट येईल आपणा ते 50 माणूस बरोबर आपल्या येदवासाचार, मरीचा तो झाला जोर सांप्रत या पंढरीसी. अशा स्थितीत ये ठाई थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्याला, तुम्ही कैसे खुळावला आपल्या देशबंधूला, सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वधून जवळ गेले, वारकऱ्याच्या करा धरले, त्यासी उठून बसविले आणि चाल बापा उठ आता, जाऊ आपल्या वरडाप्रत. वारकरी म्हणे, गुरुनाथा आता वराड कशाचे हो, समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त. ताई म्हणाले, सद्गुरुनाथ वेड्या ऐसा भिवू नकोस, तुझे टळले गडांतर, ऐसे वदवून ठेवीला कर. त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली, वाटू लागली थोडी शक्ती. उभा राहिला त्वरित गती, संताने ज्या धरिले हाती, त्याने निजमने यम नेई कैसा. घटकेत झाला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी चंद्रभागेच्या पैलतीरी आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्यासी, वंदी समर्थ चरणांसी, म्हणे दया काढिले मशी, दाढेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार, भक्त करीती जय जयकार, आले कुर्डुवाडीवर निर्दिष्टपणे सर्वही. पंढरीची करुणवारी आली शेगावा प्रतिसारी, मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामींच्या. एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन, त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामींचे. तयाने स्वामींची कीर्ती निजदेशी ऐकली होती, म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. सोहळे ओवळे त्याचे अति तो होता मद्ममती, खट्टू झाला परमचित्ती समर्थांसी पाहता. व्यर्थ आलो म्हणे इथं या वेड्याची वंदण्याप्रत, हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी. सोहळे ओवळे येथ मेले, अनाचाराचे राज्य झाले, अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळेकुत्र झाले मृत, पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वानाते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न, आणू कसे जीवन श्वानमध्ये पडला हा, याला न कोणी उचलती. गांजा सदैव धुन किती, या वेड्या ते वंदिताती महाराज महाराज म्हणून. जळो याचे साधूपण मला बुद्धी कोठून, झाली याचे दर्शन ध्याया का हे कळेना. त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडून या, येथे झाले तया ठाया जेथे ब्राह्मण होता. आणि म्हणाले तयाप्रत, पूजा करावी यथास्थित, कुत्रे झाले नाही मृत, संशय ओगा घेऊ नका. ते ऐकून रागावला निज समर्था बोलू लागला, अरे नाही वेड मला तुझ्या सम लागलेले, कुत्रे मरून झाला प्रहर, त्याचे प्रेत रस्त्यावर पडले, याचा विचार तुम्ही न कोणी केला की. ऐसे ऐकता विप्राला समर्थांनी जाब दिला, आम्ही भ्रष्ट, आम्हाला तुमच्या सम ज्ञान नाही, परिखंती न करा तिळभर, पाणी आणाया घागर, घेऊन चलावे सत्वर, माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यापासी येते झाले पुण्यराशी, स्पर्श पदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार, ब्राह्मण झाला निरुत्तर, म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली, योग्यता ना जाणली, ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा, वरदहस्त ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तूच 16 साचार एक आहेस भूमीवर, करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते हो, त्याच दिवशी भली समा आराधना त्याने केली, कुशंका मनाची पार फिटली, लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत आपल्या तो देशाप्रत, समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचिती आली तया. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविका लाभो सत्पथ. हेची इच्छी दासगणो शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 18 समाप्तः.